नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महा TET परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र वर मागील वर्षीचे सराव प्रश्न घेतलेले आहेत मित्र हो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. रिवॉर्ड अँड पनिशमेंट या संकल्पनेशी कोण संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर स्किनर. हे रिवॉर्ड आणि पनिशमेंट या संकल्पनेशी संबंधित असलेले आपल्याला दिसून येतात स्किनर हे होय. यानंतरचा प्रश्न आहे मोटिवेशन म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे प्रेरणा होय. मोटिवेशन म्हणजेच प्रेरणा होय. आत्मसन्मान म्हणजेच आत्मसन्मान कधी विकसित होतो? तर याचं योग्य उत्तर आहे एक बाल्यावस्थेमध्ये आत्मसन्मान विकसित होत असतो बाल्यावस्थेमध्ये. विकास कोणत्या दिशेने होतो? विकास कोणत्या दिशेने होतो? तर याचं योग्य उत्तर आहे डोक्यापासून पायापर्यंत विकास होत असतो. म्हणजेच डोक्यापासून सुरुवात होऊन पायापर्यंत त्याचा विकास होत असतो आपल्याला दिसून येतो. लर्निंग इज अ मोडिफिकेशन ऑफ द बिहेवियर असे कोणी म्हटले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वॉटसन यांचं म्हणणं आहे की लर्निंग इज अ मोडिफिकेशन ऑफ द बिहेवियर होय, असं वॉटसन यांचं म्हणणं आहे. मुलाचे वर्तन मुख्यतः कशावर आधारित असते? तर याचं योग्य उत्तर आहे अनुभवावर आधारित मुलाचे वर्तन असलेले आपल्याला दिसून येते, अनुभवावर आधारित असलेले दिसते. चाइल्ड इज नॉट अ मॅनिफेस्टेशन अडल्ट असं कोणी म्हटलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पियाजो यांच्या मते चिल्ड इज नॉट अ मेंटेन्स अडल्ट होय. यानंतरचा प्रश्न आहे बालकाच्या शिक्षणासाठी सर्वात योग्य काळ कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बाल्यावस्था. हे बालकाच्या शिक्षणासाठी सर्वात योग्य काळ असलेला आपल्याला दिसून येतो बाल्यावस्था हे होय. यानंतरचा प्रश्न आहे मॉटरच्युरी म्हणजे काय? तर मॅच्युरेशन म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर परिपक्वता. मॅच्युरेशन म्हणजेच परिपक्वता होय. यानंतरचा प्रश्न आहे इंटरेस्ट म्हणजे काय? तर इंटरेस्ट म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे शिकण्याची आवड ज्यामध्ये आहे अशा व्यक्तींना शिकण्याची जी आवड असते त्यालाच इंटरेस्ट असं म्हटल्या जाते. सामाजिक विकासात कोणाचे योगदान सर्वाधिक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे समाजाचे. सामाजिक विकासामध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान हे समाजाचे असते, कारण की समाज जसा शिकवतो तसाच व्यक्तीमध्ये विकास होत असतो. बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे समस्या सोडवण्याची क्षमतेचा विकास म्हणजेच बुद्धिमत्ता होय. यानंतरचा प्रश्न आहे मुलाच्या बुद्धिमत्तेवर कोणता घटक परिणाम करतो? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर मुलाच्या बुद्धिमत्तेवर वातावरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो, वातावरणाचा होय. क्रिएटिव्हिटी थिंकिंग म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर सृजनशीलता. क्रिएटिव्हिटी थिंकिंग म्हणजेच सृजनशील विचार करणे होय. क्रिएटिव्हिटी म्हणजेच नवीन काहीतरी निर्माण करण्याची क्षमता म्हणजेच सृजन करण्याची क्षमता होय. बालकाचे शिक्षण कोणावर आधारित असावे? तर याचं योग्य उत्तर आहे बालकाचे शिक्षण हे बालकाच्या गरजावर आधारित असले पाहिजे, तेव्हाच बालकाचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येतो. शिक्षणामध्ये भावनिक घटक का महत्त्वाचा असतो? तर याचं योग्य उत्तर आहे तो शिकण्याची प्रेरणा देतो, म्हणून शिक्षणामध्ये भावनिक घटक हा महत्त्वाचा असतो.
सामाजिकीकरण म्हणजे काय तर समाजाशी जुळवून घेणे म्हणजेच सामाजिकीकरण होय. सामाजिकीकरणाच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये आपल्याला विकास होताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे ॲडजस्टमेंट म्हणजे काय तर परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजेच ॲडजस्टमेंट करणे होय. परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजेच ॲडजस्टमेंट होय. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर. भावना ओळखण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये असते त्यालाच इमोशनल इंटेलिजन्स असं म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे मुलाच्या वर्तनात सातत्य असते का? मुलाच्या वर्तनामध्ये सातत्य असते का? हो तर याचं योग्य उत्तर आहे होय, पण बदलते काळानुसार त्यामध्ये त्याच्या वर्तनामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येते. बालकाचे शिक्षण कोणत्या तत्वावर आधारित असावे तर अनुभवावर आधारित बालकाचे शिक्षण असावे, त्यामुळे त्यामध्ये लवकर विकास होण्याची शक्यता असते. ट्रान्सफर ऑफ द लर्निंग म्हणजे काय तर शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे म्हणजेच ट्रान्सफर ऑफ द लर्निंग होय. शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीपर्यंत वापरणे म्हणजेच ट्रान्सफर ऑफ द लर्निंग होय. इंटरेस्ट इज अ मदर ऑफ द अटेन्शन असे कोणी म्हटले आहे तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर. हर्बर्ट स्पेन्सर यांचं मत आहे की इंटरेस्ट इज अ मदर ऑफ द अटेन्शन असं हर्बर्ट स्पेन्सर यांचं म्हणणं आहे. लर्निंग बाय इनसाइट ही कोणी मांडलेली आहे? ही संकल्पना कोणी मांडलेली आहे तर कोहलर यांनी इनसाइट ऑफ द लर्नर ही संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. कोहलर यांनी मांडलेली आहे. बालकाच्या व्यक्तिमत्वाचा पाया कोणत्या अवस्थेत तयार होतो तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर. बाल्य अवस्थेमध्ये बालकाच्या व्यक्तिमत्व विकासाचा पाया आपल्याला रवलेला दिसून येतो बाल्य अवस्थेमध्ये होय. मुलाचा IQ सामान्यतः किती असतो तर याचं योग्य उत्तर आहे मुलाचा IQ हा साधारणतः 85 ते 115 एवढा मुलाचा IQ आपल्याला असलेला दिसून येतो. 85 ते 115 एवढा IQ हा असला पाहिजे. लर्निंग क्युरीज म्हणजे काय तर शिकण्याची प्रगती दाखविणारा वक्ररेषा म्हणजेच लर्निंग कर्व होय. शिकण्याची प्रगती दर्शविणारा वक्ररेषा म्हणजेच लर्निंग कर्व होय. गायडन्स म्हणजे काय तर योग्य दिशादर्शक मार्गदर्शन करणे म्हणजेच गायडन्स होय. यानंतरचा प्रश्न आहे बालकाचा सर्वांगीण विकास कोणत्या शिक्षणाने होतो तर याचं योग्य उत्तर आहे एकात्मक शिक्षणाने बालकाचा सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येतो एकात्म शिक्षणामुळे. बालकाच्या वर्तनात बदल कोण घडवतो तर बालकाच्या वर्तनामध्ये शिक्षण हा महत्त्वाचा घटक आपल्याला त्याच्या वर्तनामध्ये होताना दिसून येतो. शिक्षण या घटकामुळे होताना दिसून येते. डायग्नोस्टिक टेस्टिंग कशाशी संबंधित आहे तर विद्यार्थ्याच्या चुका शोधण्यासाठी डायग्नोस्टिक टेस्ट केल्या जाते. विद्यार्थ्याच्या चुका शोधण्यासाठी डायग्नोस्टिक टेस्ट केल्या जाते. अध्यापनामध्ये कॅपिटलायझेशन म्हणजे काय तर शिकविलेल्याचा आढावा घेणे म्हणजेच रिकॅपिट्युलेशन होय. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षणाचे 3 टप्पे कोणते आहेत तर याचं योग्य उत्तर आहे नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यमापन करणे. हे शिक्षणातील मुख्य 3 टप्पे असलेले आपल्याला दिसून येतात. शिक्षण, नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यमापन करणे हे आपल्याला 3 टप्पे दिसून येतात. टीचिंग स्किल म्हणजे काय तर अध्यापनासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करणे म्हणजेच टीचिंग कौशल्य आत्मसात करणे होय. अध्यापनासाठी असणारे कौशल्य आत्मसात करणे. प्रभावी अध्यापनात काय
टाळणे आवश्यक असते? तर याचं योग्य उत्तर आहे एकसुरीपणा आहे प्रभावी अध्यापनामध्ये टाळणं आवश्यक असतं. एकसुरीपणा हा नसला पाहिजे. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? तर सर्व शिक्षकांना समान शिक्षण देणे म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन होय. सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण देणे होय. शिक्षकाचे सर्वात मोठे शस्त्र कोणते आहेत? प्रेम आणि प्रेरणा हे शिक्षकाचे सर्वात मोठे आपल्याला शस्त्र असलेले आपल्याला दिसून येते. प्रेम आणि प्रेरणा होय. यानंतरचा प्रश्न आहे ब्लॅकबोर्डचा उपयोग कशासाठी केला जातो? तर दृश्य शिक्षणासाठी ब्लॅकबोर्डचा उपयोग केला जातो. दृश्य शिक्षणासाठी आपल्याला ब्लॅकबोर्ड उपयोग केला जातो. टीचिंग ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? तर अध्यापनाची उद्दिष्टे ठरवणे हे आपल्याला अगोदर महत्त्वाचे असते. जेव्हा अध्यापनाची उद्दिष्टे ठरवले जातील तेव्हाच आपलं टीचिंग किंवा अध्यापन हे योग्य झालेलं आपल्याला दिसून येईल. लेसन इंट्रोडक्शन म्हणजे उद्दिष्टे काय आहेत? विद्यार्थ्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी सगळ्यात अगोदर लेसन इंट्रोडक्शन म्हणजेच आपल्याला पाठाची ओळख करून देणे आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थ्याचं लक्ष त्या पाठावर केंद्रित होताना आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे अध्यापन म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर ज्ञान देण्याची प्रक्रिया म्हणजेच अध्यापन होय. ज्ञान देण्याची प्रक्रिया म्हणजेच अध्यापन होय. अध्यापनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्याचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवणे म्हणजेच अध्यापनाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्व घडविणे हे आपल्याला उद्देश असलेला दिसून येतो. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाकडे काय असावे लागते? तर विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. तेव्हा विषयाचे सखोल ज्ञान जेव्हा शिक्षकाकडे असते तेव्हाच अध्यापन हे प्रभावीपणे आपल्याला होताना दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे टीचिंग इज अन आर्ट ॲज वेल ॲज सायन्स असं कोणी म्हटलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रास यांनी हे म्हटलेलं आहे की टीचिंग अन आर्ट ॲज वेल ॲज सायन्स असं रास यांनी म्हटलेलं आहे. शिक्षक हा वर्गात कोणत्या भूमिकेमध्ये असतो? तर शिक्षक हा वर्गामध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसून येतो. मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये होतो. लर्निंग बाय द डुईंग ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जॉन डुई यांनी लर्निंग बाय द डुईंग ही संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येतो. जॉन डुई यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. प्रभावी शिक्षकाची सर्वात महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सहानुभूती हे प्रभावी शिक्षकाची सर्वात मोठे गुणवैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतो. सहानुभूती हे होय. अध्यापन प्रक्रियेतील 3 घटक कोणते आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे शिक्षक, विद्यार्थी आणि विषय हे अध्यापन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचे 3 घटक असलेले आपल्याला दिसून येतात. शिक्षक, विद्यार्थी आणि हा विषय हा 3 घटक महत्त्वाचे आहेत. चांगल्या अध्यापनात शिक्षक काय करतो? तर याचं योग्य उत्तर आहे चांगल्या अध्यापनामध्ये शिक्षक हे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणण्याचं काम करत असतो. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणण्याचं काम करत असतो. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी काय आवश्यक असतं? तर याचं योग्य उत्तर आहे द्विमार्गी संवाद हे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे द्विमार्गी संवाद साधणे म्हणजे की दोन्ही मार्गे संवाद होणे हे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी अत्यंत महत्त्वाचा उपयोग असतो. ब्लॅकबोर्डचा उपयोग कशासाठी केला जातो? तर दृश्य सहाय्यक म्हणून ब्लॅकबोर्डचा उपयोग केला जातो.
यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकाने प्रश्न विचारण्याचा हेतू काय असतो? तर विद्यार्थ्याचे विचार जागृत करणे हे शिक्षकाने प्रश्न विचारण्याचा हेतू असतो. विद्यार्थ्याचे विचार जागृत करण्यासाठी शिक्षक प्रश्न विचारत असतो. अध्यापन साधनाचा उपयोग का करावा? तर अध्यापन साधनाचा उपयोग शिकणे अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षकाने अध्यापन साधनाचा उपयोग करणे अत्यंत आवश्यक असते. शिक्षण प्रभावी होण्यासाठी करावा लागतो. मायक्रो टीचिंग म्हणजे काय? तर अल्प प्रमाणातील अध्ययन प्रशिक्षण पद्धती चा वापर करणे म्हणजेच मायक्रो टीचिंग होय. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्याकडे समान दृष्टीने का पाहावे? तर याचं योग्य उत्तर आहे आपल्याला नंबर शैक्षणिक न्यायासाठी शिक्षकांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्याकडे समान दृष्टिकोनातून पाहिले तरच शैक्षणिक न्याय आपल्याला मिळला असं आपल्या लक्षात येईल. लेसन प्लॅनचा उद्देश काय आहे? तर नियोजनपूर्वक अध्यापन करण्यासाठी लेसन प्लॅन तयार करणं हे अत्यंत आवश्यक असतो. नियोजन पूर्वक अध्यापन करण्यासाठी लेसन प्लॅन करणं आवश्यक असतं. विद्यार्थ्याच्या शिकण्यातील अडचणी शोधण्यासाठी शिक्षक काय वापरत असतो? तो निदानात्मक चाचणीचा वापर करून विद्यार्थ्यामधील शिकण्याच्या अडचणी शोधण्याचं काम हे शिक्षक करत असतात. निदानात्मक चाचणीचा वापर करत असतो. इव्हॅल्युएशन म्हणजे काय? तर शिक्षणाच्या गुणवत्तेचे मोजमापन करणे म्हणजेच इव्हॅल्युएशन होय. शिक्षणाच्या गुणवत्तेचे मोजमाप करणे म्हणजेच इव्हॅल्युएशन होय. शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? तर सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतो. सर्वांगीण विकास करणे हे होय. फीडबॅक म्हणजे काय? तर प्रतिसाद देणे म्हणजेच फीडबॅक होय असं आपल्याला दिसून येतं.